नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हाडे, सांधेदुखी आणि उपचार या विषयावरती, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वप्नील झांबरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर स्वप्नील झांबरे हे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि कल्याण या ठिकाणी गेल्या 5 वर्षांपासून मिनिमल इन्व्हेसिव्ह आणि जॉईंट प्रिझर्विंग या शस्त्रक्रिया क्षेत्रामध्ये काम करणारे पहिले शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी केम हॉस्पिटलमधून MBBS केलं आणि सायन्स हॉस्पिटल येथील ऑर्थोपेडिक सर्जरीचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. त्यांनी पुढील सुपर स्पेशालिटीचं प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे आणि त्यानंतर UK काही विद्यापीठांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सराव केला आहे. स्पोर्ट्स इंजुरीज, खांद्यावर आणि गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापती आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचे फेलोशिप पातळीवर प्रशिक्षण त्यांचं सुरू आहे. ते प्रामुख्यानं कार्यरत असलेलं क्षेत्र म्हणजे कीहोल, मिनिमल इन्व्हेसिव्ह जॉईंट अँड स्पेन सर्जरीज, विविध खेळाच्या दुखापती, प्राथमिक आणि पुनरावृत्ती असलेल्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आणि संयुक्त फ्रॅक्चर्स अस्थिबंधनाच्या दुखापतींवर उपचार करण्याचा त्यांचा 14 वर्षांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव आहे. ते रॉयल कॉलेज ऑफ सर्जन UKचे फेलो आणि ऑर्थोपेडिक असोसिएशनचे सदस्य आहेत. डॉक्टर सिनी ओलेरी यांच्याबरोबर UK झालेल्या प्रशिक्षण दरम्यान ते UK नॅशनल लिगमेंट रजिस्ट्रीच्या स्थापनेत सहभागी होते. ऑक्सफर्ड इथं त्यांनी पार्शियल नी रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाचं विशेष प्रशिक्षण देखील घेतलं. रीडिंग शोल्डर युनिट UK ते प्रोफेसर लेवी यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. त्यांनी स्टिमलेस रिझर्व्ह शोल्डर ऑर्थोप्लास्टी आणि कीहोल शोल्डर सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. भविष्यात त्यांचं मुख्य लक्ष हे आहे संधिवात आणि जॉईंट रिप्लेसमेंट टाळण्यासाठी कीहोल ऑर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया करणं. आता बघूया आजच्या सगळ्या विषयासंदर्भात सर आपल्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. पुन्हा एकदा सरांचं आपण स्वागत करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. संधिवात, सांधेदुखी, इथून आपण खरं तर आजच्या कार्यक्रमाची चर्चेची सुरुवात करूया. संधिवात, सांधेदुखी म्हणजे नक्की काय? सांधेदुखीपेक्षा म्हणजे ती सगळ्यांनाच असते, पण संधिवात म्हणजे विविध कारणांमुळे सांध्याला झालेली दुखापत किंवा सांध्याला झालेलं नुकसान, बेसिकली तेवढं. त्याचे कारणं भरपूर असतात, पण ते बेसिक आहे. बरं. आणि ह्याच्यामध्ये जर प्रकार आपल्याला 2 मेन प्रकार असतात. एक प्रकार असतो की वयोमानाने झालेली घासाघीस, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो, आणि एक वेगळ्या प्रकारचा प्रॉपर संधिवात असतो ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, ज्याच्यामध्ये तुमची बॉडी, तुमची स्वतःचं शरीर तुमच्या सांध्यांना अटॅक करून त्यांना दुखापत पोहोचवते. हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे मेन संधिवात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बरेच आहेत, पण हे 2 मेन आहेत. बरं. ऑस्टिओआर्थरायटिस तुम्ही आत्ता म्हटलं, ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नक्की काय? ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानाने झालेली गुडघ्याला किंवा कोणत्याही सांध्याला झालेली घासाघीस. ती विविध कारणांनी असते. काही लोकांमध्ये इझिली होते, काही लोकांमध्ये फार डिफिकल्ट आहे. सगळ्यात मोठं कारण आजच्या जीवनामध्ये आहे की आपल्याला लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी, म्हणजे जे आपण चालत फिरत नाही किंवा कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करत नाही ते, आणि स्थूलपणा म्हणजे जाडेपणा, ह्या 2 गोष्टींनी हे ऑस्टिओआर्थरायटिस फार प्रमाणात वाढत आहेत आजच्या जीवनात. बरं. आणि रिमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो तो प्रकार काय असतो? रुमॅटॉइड आर्थरायटिस हा प्रकार वयोमानाने नाही होतो, इनफॅक्ट 30-40 सुरू होतो. त्याच्यामध्ये तुमची बॉडी, तुमची इम्युनिटी म्हणायला हरकत नाही, तुमच्या सांध्यांना अटॅक करून त्यांना नुकसान देते आणि त्याच्याने ते सांधे खराब होतात आणि त्यामुळे त्यांची पुढे जाऊन कधी शस्त्रक्रिया करायला लागते. बरं. गुडघा संधिवात आपण जो म्हणतो त्याची काही अशी वेगळी लक्षणं आपल्याला सांगता येतात? वेगळी म्हणजे कोणत्याही संधिवाताची काही विशिष्ट लक्षणं असतात. पहिली गोष्ट म्हणजे सांधा दुखणं, दुसरी गोष्ट म्हणजे सांधा सुजणं, तिसरी गोष्ट म्हणजे सांध्यांना कटकुट आवाज येणं, आणि चौथी म्हणजे स्टिफनेस म्हणजे जे अखडण, की ज्याच्याने आपला सांधा नीट हलत नाही. सगळ्यात जर आपल्याला विचार करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिली काय येईल तर पहिलं फार टिपिकली पेशंट तुम्हाला सांगतात की जर मी 1.5-2 तास बसून राहिलो आणि उठून चालायला लागलो तर त्या सांध्यामधनं पहिली 5 ते 15 पावलं जास्त दुखतं, आणि मात्र चालत राहिलं तर कमी दुखतं किंवा बंदही होतं. ही सगळ्यात पहिली निशाणी असते संधिवाताची. याच्यावरनं आपल्याला कळायला पाहिजे की आता माझ्या त्या सांध्यामध्ये संधिवात सुरू झालेला. बरं. कोणत्याही आजाराचं डायग्नोज होणं, निदान होणं हा फार मोठा भाग असतो. त्याच्याशिवाय आपल्याला त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवता येत नाही. संधिवातासारखा जो आजार आहे त्याचं जर डायग्नोज करायचं म्हटलं, निदान करायचं म्हटलं तर त्या कशा पद्धतीनं करता येईल? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डॉक्टरचं चेकअप. कारण भरपूर टेस्ट अवेलेबल आहे आजकाल मार्केटमध्ये, पण त्या जर टेस्ट आहेत त्या टेस्ट कोणत्या एक्झॅक्टली करायच्या त्या कळण्यासाठी तुमच्या पेशंटशी बोलणं, त्यांचं एक्झामिनेशन करणं, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्सरे, आणि कधी जर संधिवात असला तर संधिवाताच्या ब्लड टेस्ट काढणं, आणि त्याच्या व्यतिरिक्तही पुढे जाऊन कधी MRI स्कॅन सुद्धा काढायला लागतो. पण हे प्रत्येक
गोष्टीमध्ये नाही. 100 पेशंट तुम्ही जर संधिवाताचे बघितले, साधारण 70 ते 80 लोक तुम्हाला साध्या एक्सरेवर ट्रीट करता येतात. मग बाकीच्या उरलेल्या लोकांना काहींना ब्लड टेस्ट, काहीला MRI स्कॅन असा लागतो. पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक पेशंटला ही गरज नसते. पण याच्यामध्ये जर आपण पर्याय म्हटलं म्हणजे उपचारांचे, कारण आता शेवटी व्यक्तिगतरित्या हे पर्याय बदलू शकतात. बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, शरीरामधले वेगळे आजार असतील, त्या पद्धतीनं उपचार बदलू शकतात. तर संधिवातामध्ये असे काही उपचारांचे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत? अगदी, म्हणजे काही विशिष्ट सेट पर्याय उपलब्ध आहेत आपल्याला. सगळ्यात पहिलं म्हणजे नॉर्मल संधिवात, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक गोळ्यांचा समावेश येतो. दुसरं म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस. हे फार डिफिकल्ट असतं, फार प्रॉब्लेम येतो लोकांना करायला. वजन कमी करणं आणि ॲक्टिव्हिटी लेवल वाढवणं, कारण आपले जे अर्बन लाईफस्टाईल आहे, ज्याच्यामध्ये आपण शहरांमध्ये राहतो, ते आपल्याला ॲक्टिव्हिटी करायला फार कमी मिळतं आणि त्यामुळे स्थूलपणा वगैरे वाढत जातो. हे प्रायमरी ट्रीटमेंट असते सगळ्या आर्थरायटिसची. मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन अवेलेबल आहे, जे सांध्यामध्ये आपण देऊ शकतो, फार सेफली देऊ शकतो. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त दुर्मिणीची शस्त्रक्रिया, जी आता वेस्टमध्ये फार प्रमाणात वर येते, की बाबा लवकर ती शस्त्रक्रिया करून आपण तो जॉईंट प्रिझर्व्ह करायचा, की ज्याच्याने तो खराब होत नाही. कारण ते एकदा का तो जॉईंट खराब झाला की त्याला पूर्णपणे बरं करता येणं डिफिकल्ट असतं आणि त्यामुळे त्याला आयदर पार्शली किंवा कम्प्लिटली बदलायला लागतं. हे एक आहे. पण ह्याच्यामध्ये एक संधिवाताबद्दल मी हे सांगू इच्छितो की तुम्ही जे रुमॅटॉइड अर्थरायटिसबद्दल बोललात, हे रुमॅटॉइड अर्थरायटिस इंडियामध्ये बऱ्याच प्रमाणात अजूनही चिकित्सा म्हणजे आपलं शस्त्रक्रिया होते. त्याचं कारण हे आहे की आपल्या इंडियामध्ये असं होतं की ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स आहेत बाबा, म्हणून आपण आयुर्वेदिककडे जा किंवा दुसरीकडे जा. आणि ह्या पूर्वीच्या काळात तरी 20 वर्षापूर्वीच पकडा, आयुर्वेदिकमध्ये बऱ्यापैकी त्याचा इफेक्ट होता. आमच्याकडे उत्तरं नव्हती त्याची, 20 वर्षापूर्वी उत्तरं नव्हती, त्यामुळे आयुर्वेदिक वॉज व्हेरी इफेक्टिव्ह. पण गेल्या 10 ते 20 वर्षात रुमॅटॉइड अर्थरायटिसवर इतकी संशोधन, इतके नवीन नवीन प्रकारच्या ट्रीटमेंट आलेले आहेत की तुम्ही आता वेळच्या वेळी जर रुमॅटॉइड अर्थरायटिसची ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला शस्त्रक्रियेची गरजच जवळजवळ पडत नाही, असं वेस्टमध्ये चित्र निर्माण झालेलं आहे. की एकेकाळी 20 वर्षापूर्वी जेव्हा महिन्यातनं 10 ते 15 शस्त्रक्रिया व्हायच्या रुमॅटॉइड अर्थरायटिससाठी, ते आता वर्षातनं 10 ते 15वर उतरून आलंय. इतकं फार कमी प्रमाण झालं. इंडियामध्ये तसं झालेलं नाही आहे. आता तुम्ही अनेक पेशंट्सना नी रिप्लेसमेंट सुचवता, टोटल नी रिप्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो. पण मग हे कशा पद्धतीने डिसाईड केलं जातं म्हणा, किंवा टोटल नी रिप्लेसमेंट केलं जातं म्हणजे नक्की काय केलं? टोटल नी रिप्लेसमेंट हे एक म्हणजे पूर्ण गुडघा बदलणं. बेसिकली टोटल म्हणजे पूर्ण गुडघा. तर त्याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं की सगळ्यात पहिले आपण बाकी सगळे जे ऑप्शन्स आहेत आतापर्यंत जे डिस्कस केले, गोळ्या, इंजेक्शन किंवा दुर्बिणीचे, हे सगळे आपण एक्झॉस्ट केलेत का, किंवा ते अप्रोप्रिएट आहेत का, ते पण ठरवायला लागतं. म्हणजे ह्यांच्यानी काय फरक पडेल का, हे ठरवायला लागतं. आणि ते जर सगळं ट्रीटमेंट झालेली असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही उरलेलं नसेल, तेव्हा आम्ही टोटल नी रिप्लेसमेंटबद्दल बोलतो. कारण टोटल नी रिप्लेसमेंट इज ऑलवेज द लास्ट ऑप्शन. यू विल म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात बाकीच्या ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जर काही उरत नाही तेव्हाच आपण टोटल नी रिप्लेसमेंटबद्दल बोलतो. पहिली गोष्ट. दुसरी, टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे आपला सांधा जो असतो तो पूर्णपणे घासला गेलेला असतो. त्यामुळे त्याची परत असते ती पूर्णपणे घासली गेलेली असते. परत आपण एक विशिष्ट प्रकारे कापून त्याच्यावर वरती आणि खालती कॅप्स लावून, मेटलच्या कॅप्स लावून, मध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्लास्टिक हे फार सोपं उत्तर आहे त्यासाठी. ते एकदम वेगळ्या प्रकारचं प्लास्टिक असतं. ह्या दोघांच्यामध्ये प्लास्टिक टाकून तो सांधा कृत्रिमपणे नॉर्मल करण्याची हा एक प्रयत्न असतो, जो बऱ्यापैकी सक्सेसफुल असतो. आता हिप सर्जरीबद्दल जर बोलायचं झालं तर कोणत्या पद्धतीचे इम्प्लांट हिप सर्जरीमध्ये वापरण्याची पद्धत आहे? हिप सर्जरीमध्ये सगळ्यात 2 प्रकारचे फार कॉमन आहे, सिमेंटेड किंवा अनसिमेंटेड. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हाडामध्ये त्याला सिमेंटनी बसवतो आणि ज्याच्यामध्ये आपण त्याला हाडामध्ये विदाऊट सिमेंट बसवतो. ते जे इम्प्लांट असतं ते डायरेक्ट तुमच्या हाडाला जाऊन लिटरली चिटकतं, हे म्हणायला हरकत नाही. हे 2 मेन प्रकार असतात. त्याच्यामध्ये आजच्या तारखेत जेही नवीन नवीन संशोधित आहे त्याच्यानी न सिमेंट वापरताच पुढे जातं आहे आणि त्याच्यामध्येच नवीन संशोधन, त्याच्यामध्ये त्याचे बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे ते आता बऱ्यापैकी वर्चस्वावर आहे. सर, अनेकदा असं होतं ना की एक शंका जी मनामध्ये असते की मी समजा आज एखादी शस्त्रक्रिया करतोय तर त्या शस्त्रक्रियेचा प्रभाव किंवा ते टिकणं म्हणतो जे आपण, कारण हे शेवटी नैसर्गिक नाही आहे हे सगळ्यांना माहिती असतं, हे कृत्रिमच आहे. पण तो टिकणार किती वेळ, किती काळ, त्याचा लाभ मिळणार, असे अनेक शंका
रुग्णांच्या मनामध्ये येत असतात, तर त्याच्याबद्दल काय सांग? तर हा फारच कॉमन प्रश्न आहे माझ्यासाठी. त्याच्यामध्ये जनरली माझं उत्तर असं असतं की हे ना एक टीमवर्क असतं. एक पेशंटला लक्षात येत नाही, हा ऑपरेशन करतो, मी ऑपरेशन करतो, पण माझ्या अवतीभोवती एक टीम असते. ती टीम पण फार इम्पॉर्टंट असते. त्यामुळे लोकांना कसं असतं की बाबा की इकडे जाऊन इतकं, तिकडे जाऊन तितकं, ते जे टीमवर्क असतं ते दिसत नाही त्यांना. टीमवर्क फार इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुमच्याजवळ टीम चांगली असेल, म्हणजे ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या नंतर तुमची नीट म्हणजे पाहणी केली जाईल, फिजिओथेरपी केली जाईल, तर तुमचे आउटकम्स अजूनही पब्लिश्ड आहे की मेजॉरिटी ऑफ जॉईंट रिप्लेसमेंट्स हे साधारण 15 ते 20 वर्ष चालतात नॉर्मल. आता नवीन प्रकारचे सेरॅमिक नी रिप्लेसमेंट्स आहेत जे आता जवळजवळ 30 वर्ष त्याच्याहून वरती चालण्याची अजूनही संशोधन चालू आहे, पण जवळजवळ 30 वर्ष चालणारे पण सांधे निघालेले आहेत आणि ते ऑप्शन्स आहेत आपल्याजवळ. पण एक लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला आता हे सांधे आहेत, तर तसंच म्हणजे मी पेशंटला पण ही उपमा देतो की बाबा बाहेरनं भाजी घेऊन आलात आणि तुम्ही मला दिलीत, माझ्या आईला दिलीत, तर आई फार छान बनवेल आणि मी फार वाट लावेल. तर हे जे इम्प्लांट आहे, जे तुम्ही किती 20 वर्षाचे आणा, 30 वर्षाचे आणा, कोण करतं, कोणची टीम आहे, कोणचं हॉस्पिटल आहे, त्यांचं काय एक्सपर्टीज आहे, त्यांचं काय लेवल ऑफ एक्सपिरियन्स आहे, त्यावर सुद्धा आउटकम्स फार डिपेंडंट असतात. नुसता कोणचा इम्प्लांट त्याच्यावर तुम्ही 30 वर्षाचा गुडघा घेऊन एका माणसाला ज्याच्यावर त्याचा एक्सपिरियन्स नाही त्याला देऊ शकतात आणि तो 10 वर्षात खराब करून टाकेल, कारण ही डिडंट डू इट प्रॉपरली, त्यांनी नीट केलं नाही त्याचं. तर याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर्स असतात सक्सेस किंवा फेल्युअरचे. हे सगळे फॅक्टर्स जेव्हा परफेक्टली जुळून येतात तेव्हा तुम्हाला ते सांधे 20 ते 30 वर्ष चालतात. आणि हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते वेस्टमध्ये सगळे संशोधन करून आयडेंटिफाईड आहेत आणि ते जर तुम्ही इम्प्लिमेंट केले तर हे 20 ते 30 वर्ष चालतं. काय बात आहे, खूप महत्त्वाची माहिती असं आपल्याला या ठिकाणी म्हणायला लागेल, कारण ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यावरती खरं तर पेशंट म्हणून म्हणा किंवा पेशंटचे नातेवाईक म्हणून आपण फार कधी त्याच्यावरती फोकस करत नाही किंवा त्याच्यावरती कधी अभ्यास करत नाही. मात्र जे आत्ता सरांनी मुद्दे आपल्याला सांगितले त्याच्यावरती फार गांभीर्यानं विचार होणं खूप गरजेची गोष्ट असते. तज्ज्ञांकडचं मार्गदर्शन ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण हे सगळं कुठं करतोय, काय कोणत्या ठिकाणी करतोय, काय प्लेस आहे, तिथं फॅसिलिटीज काय आहेत, तंत्रज्ञान काय आहे, याही सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी व्हायला हवा. आणि या सगळ्याकरता तज्ज्ञांचं मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर स्वप्नील झांबरे आणि त्यांची जी टीम आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. निश्चितपणानं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, उपचार करून घेऊ शकता. आता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत सरांचे, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हाडे, सांधेदुखी आणि उपचार याच्यावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर स्वप्नील झांबरे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आत्ता आपण अनेक पद्धतीनं या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. याच्यामधले 2 ऑपरेशन संदर्भात जे आत्ता आपण बोललो, एक नी रिप्लेसमेंट आणि एक हिपची सर्जरी, आता एकाच वेळी या दोन्ही सर्जरीज होऊ शकतात का किंवा त्या केल्या जातात का? हिप आणि नी एकाच वेळेस तर नक्कीच करत नाही आपण, पण नी रिप्लेसमेंट दोघं एकाच वेळेस करण्याची शक्यता दाट आहे. आणि जनरली असं बघितलं जातं की जर दोघं सांधे खराब असतील आणि पेशंटची फिटनेस त्या लेवलचा असेल तर दोघे सांधे एकसाथ बदलणं हे सगळ्यात सोयीस्कर आणि सोपं आणि खर्चात कमी आणि रिकव्हरीत फास्टर असं बघितलं जातं. रिकव्हरीच्याच वरून मला आता आठवलं की रिकव्हरी सुद्धा अनेक जण विचारत असतील की रिकव्हरीचा याचा पिरियड काय आहे किंवा कधी आम्ही रिकव्हर होऊ शकतो, तर असं काही सांगता येतं? अगदी म्हणजे जनरली माझ्या पेशंट्सला मी सांगतो, तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही चालत असाल, स्वतःहून जाऊन टॉयलेटवर बसत असाल आणि जनरली खूपच स्थूल नसाल तर जिनेवर खाली चढत उतरत असाल. हे स्टँडर्ड आहे. तिसऱ्या ते म्हणजे दोघं गुडघे एकसाथ जरी बदलले तरी पण 3ऱ्या ते 5व्या दिवशी 95% ऑफ पेशंट्स जिनेवर खाली चढतात उतरतात, एकदा तरी टॉयलेटला बसतात आणि चालत फिरत असतात. हे स्टँडर्ड आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता मग बाकीचं, मग मला गावाला कधी चालता येईल, त्याला साधारण 2 ते 3 महिने लागतात. किचनमध्ये कधी काम करता येईल त्याला 1.5 महिना लागतो. मला बाजारात कधी चालता येईल 1.5 महिना लागतो. हे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी लेवलचे वेगवेगळे रिकव्हरीज असतात. हे पेशंटला फार समजणं गरजेचं आहे की हे ऑपरेशन केल्यानंतर 3 ते 6 महिने रेग्युलर एक्सरसाइज करणं की ज्याच्यातनं तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट मिळत आहे सर्जरीचा, ते करणं गरजेचं असतं. पेशंटचं कसं असतं, एकदा बाजारात जायला लागले आणि सगळं दुखणं थांबलं की बाकीचा जो बेनिफिट मिळणार आहे सर्जरीतनं तो एक्सरसाइजमधनं मिळतो, रेग्युलर फॉलोअप आणि ट्रीटमेंटने मिळतो. तो फार
मागे पडायला लागतो, कारण डे टू डे लाईफ आपली टेक ओव्हर करते की आता ह्याचं आहे ते हे, त्यामुळे ते मागे राहिलं. ते अवॉइड करणं गरजेचं आहे. नक्की. सर, एक कॉमन प्रश्न म्हणजे तो सगळ्यांच्याच खरं तर मनामध्ये येत असेल की ही जी शस्त्रक्रिया आहे, कारण एकतर एज झालेलं असतं, वय झालेलं असतं, आणि त्या वयामध्ये ही शस्त्रक्रिया आपल्या शरीराला सहन होणार आहे का, ही एक भीती, कारण शस्त्रक्रिया म्हटलं की आधीच भीती असते मनामध्ये, त्यामुळे सहन होणार आहे का हा एक प्रश्न कॉमनली कदाचित विचारला जात असेल. काय सांगता येईल? सगळ्यात पहिलं म्हणजे शस्त्रक्रियेला घाबरण्याची गरज नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बरेच पेशंट्स असतात ते पहिल्यांदा शस्त्रक्रिया करत असतात, हरकत नाही. मेन एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेची आहे, ही शस्त्रक्रिया 60च्या वरती लोकांमध्येच 99% केसेसमध्ये होते, 99% केसेसमध्ये. आता जर कोविडच्या आधीची तुम्ही जर हे बघितली, सिनारिओ बघितला, दिवसाचे 20 ते 30 हजार गुडघे बदलले जायचे अख्ख्या जगामध्ये. आता 20 ते 30 हजार डॉक्टर्स हे सर्जरीज करतायत आणि 60+ करतायत. त्यामध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर ती शस्त्रक्रिया त्याच एज ग्रुपमध्ये होते. तुमच्या आमच्या एज ग्रुपमध्ये ह्या शस्त्रक्रिया फार रेअरली होतात. आणि ह्या एक पहिले झालं की बाबा ह्याच वयात होतात, त्यामुळे हे सहन करण्याची गोष्टच नाही, ह्याच वयातच होतात. दुसरी गोष्ट, सहन होईल की नाही त्याच्यासाठी थोडाफार मनाचा प्रबळता किंवा तयारी ठेवणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट की ऑपरेशन बऱ्याचदा पेशंट आहे ना एकदम अर्जंटमध्ये येतात की बऱ्याच ठिकाणी गेलेले असतात आणि सगळीकडनं शस्त्रक्रिया झालेली असते, सांगितलेली असतं. मग कधी कधी शेवटी माझ्याकडे येतात आणि सर मला परवा शस्त्रक्रिया हवी. ते फार चुकीचं असतं, कारण त्याच्याने बऱ्याच प्री ऑप रिहॅब ज्याला आपण म्हणतो, वेस्टमध्ये त्याचं बरंच हे आलंय की ऑपरेशनच्या आधी 1 ते 2 हफ्ते तुम्ही सांगितलेलं एक्सरसाइज करणं, काय रिहॅब करणं आणि काय टेस्ट करून तुमच्या बॉडीमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतील ते नीट नेटके करणं. जसं आपण दिवाळीच्या आधी भर तर बरं असतं पण नीट नेटकं करतो, तसंच ऑपरेशन मोठं होतंय तर त्याच्या आधी बॉडीला नीट नेटकं करणं हे फार गरजेचं असतं. हे जर केलं तर शस्त्रक्रिया मी तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरी चालत जातात, जिने वरखाली चढत उतरत असतात, हे सत्य आहे. 95% केसेसमध्ये हे होतं. त्यामुळे घाबरणं चुकीचं आहे, नक्कीच लाईटली घेणं पण चुकीचं आहे. मनाची तयारी ठेवणं आणि एक्सरसाइज ऑपरेशन नंतर करणं, ह्याच्याने जवळजवळ सगळे केसेस सक्सेसफुल होतात. शस्त्रक्रिया म्हटलं ना की रिस्क फॅक्टर हा आपल्याला माहिती आहे की असतोच. पण मला या ठिकाणी जो प्रश्न विचारायचा आहे तो करण्यातलं जो रिस्क फॅक्टर आहे तो आणि न करण्यातला रिस्क फॅक्टर आहे, कारण बऱ्याच वेळेला त्याच्यावरती कदाचित चर्चा होत नाही. तर त्याबद्दल काय सांगा? करण्यातले जे रिस्क फॅक्टर आहे, मी तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं, तुम्ही गुगलवर टाकाल ना तर जे 15-16 कॉम्प्लिकेशन्स आहेत नी रिप्लेसमेंटचे, त्याचा आमच्याकडे छापील मजकूर पण असतो. आम्ही नी रिप्लेसमेंट म्हटलं की छापील मजकूर देतो, हा वाचा, हे होण्याचे शस्त्रक्रिया होण्याचे का चान्सेस आहेत. लोकांमध्ये हा विचार फार कमी येतो की मी शस्त्रक्रिया नाही केली तर काय होईल. सगळ्यात ओपन उदाहरण द्यायचं म्हटलं तर गेल्या 5 वर्षात मी जवळजवळ 6 पेशंट बघितले जे ज्यांना गुडघ्याची शस्त्रक्रिया सांगितलेली, येणं केनं प्रकाराने त्यांनी ते ढकलली पुढे. सडनली जिने चढत उतरत असताना किंवा चालत असताना गुडघ्यामध्ये अचानक जोरात चमक भरली, पडलेत. 4 लोकांना मी हिप फ्रॅक्चर झालेलं बघितलंय, 2 लोकांना कण्याचे फ्रॅक्चर झालेले बघितले. हे ॲज अ डॉक्टर मला क्लिअरली दिसतं गुडघ्याशी रिलेटेड आहे. गुडघा जर नॉर्मल असता आणि दुखत नसता तर ते पडले नसते तर तुटलं नसतं. हे डोळ्यासमोरचं ज्वलंत उदाहरण आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा चालणं फिरणं कमी करतात, तुमचं वय आधीच झालेलं असतं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाईफस्टाईल डिसीजेस दिसायला लागतात, म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर. हे वाढतं काय हे प्रमाण, कारण गुडघ्याची दुखी तुमची आता वाढली आणि तुम्ही जर चालण्याचं प्रमाण कमी केलं, आज उद्या नाही होत पण 2-3 वर्षांनी तुम्हाला ब्लड प्रेशर होतं. तुम्हाला कळत नाही ते तुम्ही 2-3 वर्षापूर्वी जे डिसिजन घेतलं की आता मी कमी चालणार कारण मी गुडघे दुखतात, त्याच्याने झालं ते तुम्हाला कळत, की 5 वर्षांनी डायबिटीज होत ते तुम्हाला कळत नाही. आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस, बॉडीची चालना नसल्यामुळे स्थूलपणा वाढणं, बाकीच्या जॉईंटला भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क तुमच्या बॉडीमध्ये वाढत जातात, कारण तुम्हाला ॲक्टिव्ह राहता येत नाही. तो त्याचे जे रिस्क फॅक्टर आहे. आता तुम्हाला तसं बघायला गेलं तर लिंक करू शकतो की आपण तुम्हाला हार्ट डिसीज, एक माणूस आहे जो ॲक्टिव्ह आहे, जो पूर्णपणे नॉर्मल आहे, पण गेल्या 5 वर्षात चालणं फिरणं बंद करून टाकलं कारण गुडघा दुखतोय, 5 वर्षांनी ते अटॅक बसला. तुम्हाला खरंच वाटतं का की तो 5 वर्ष जर ॲक्टिव्ह असता त्याला अटॅक बसला असता? त्या रिस्क फॅक्टर्स दिसत नाहीत कारण त्या लॉंग टर्म असतात.
पण तुम्ही आज जर डिसिजन घेतलं की तुम्हाला गुडघ्याची दुखीबद्दल काही करायचं नाही, ते लॉंग टर्म तुम्ही स्वतःला उघडं करतात की बाबा हे सगळे बाकीचे कॉम्प्लिकेशन किंवा रिस्क मला वाढणार. सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, 1-2 मिनिटं आपल्याकडे. एक प्रश्न अजून कॉमनरित्या तुम्हाला विचारला जात असेल तो म्हणजे मी हे सगळं झाल्यानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकतो का? कारण त्याचं कारण असं असेल सगळ्यांच्या मनामध्ये की जे नैसर्गिक आयुष्य मला दिलेलं आहे, जे मिळालेलं आहे, तशा पद्धतीने जर मला जगता आलं तर जास्त आनंद आहे कृत्रिम आयुष्य जगण्यापेक्षा. तर याबद्दल आपल्याला तसं काही ठोस पेशंट्सना सांगता येतं का? अगदी बरोबर. सगळं नॉर्मल जगता येतं. इनफॅक्ट जर तुम्ही वेळच्या वेळी शस्त्रक्रिया केली तर तुम्ही 10च्या ऐवजी 15 वर्ष जगाल, हेही मी लिहून देतो. पण एक इम्पॉर्टंट लक्षात घेणं गरजेचं आहे की हे टोटल नी रिप्लेसमेंट स्पेशली केल्यानंतर आपल्याला इंडियन टॉयलेटसारखं बसता येत नाही. तो एक म्हणजे स्पेशली गावाकडच्या लोकांसाठी तो एक फार मोठा प्रश्न असतो. बाकी मांडी बऱ्याच लोकांना घालता येते, मांडीचाही प्रॉब्लेम राहिलेला नाही, पण अजूनही इंडियन टॉयलेट सारखी बसता येणं कठीण अशक्य आहे, अशक्यच म्हणता येईल. तो एक मोठा प्रॉब्लेम. निश्चितपणानं खूप छान असं सरांचं मार्गदर्शन. मला वाटतं जे काही पॉईंट्स आत्ता आपल्याला सरांनी सांगितले, ज्या काही मुद्द्यांवरती ही चर्चा झाली, या चर्चेमधून आपल्याला एक गोष्ट नक्की कळता येत असेल की हे करणं खूप आवश्यक आहे, त्याच्यावरती मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामधले जे काही इन अँड आउट्स आपल्या मनामध्ये येतात त्याबद्दल विचारणं, माहिती घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या सगळ्याकरता म्हणून डॉक्टर स्वप्नील झांबरे आणि त्यांची टीम कार्यरत आहे. आत्ता जे टीव्ही स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत सरांचे, या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.